पंचगंगा नदी ही प्रदूषित नाही असं दिसतंय ऑन रेकॉर्ड. नदी कशाला म्हणायचं तर 4 पेक्षा जास्त ऑर्डर ज्याला आहे त्या प्रवाहाला नदी म्हणायचं. मग जयंतीचा जेव्हा पूर्ण वॉटरशेड एरियामध्ये पाणलोट क्षेत्र आपण जे म्हणतो त्याचा अभ्यास केला तेव्हा असं लक्षात आलं की जयंती ही 8 ऑर्डर पेक्षा जास्त मोठी आहे. नद्या ह्या एखाद्या क्षेत्रापुरत्या मर्यादित नाहीये. म्हणजे आता जर जयंतीचंच उदाहरण घ्यायचं झालं तर जयंती सुरुवात होते ती पाचगाव, कळंबा आणि मोरेवाडी ह्या अपस्ट्रीम एरियामधून आणि तिथून ती वरून वाहत कोल्हापूर शहरातनं, कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीतनं मग पंचगंगेला जाऊन मिळते. फ्रेमवर्क केला आणि जो फ्रेमवर्क फक्त जयंती नाल्यासाठी उपयोगी नाही तर भारतातल्या सगळ्या रिव्हरसाठी उपयोगी असणार आहे. तर गंगा रिज्युनेशन जी मिनिस्ट्री आहे त्यांना पण मी कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि जयंती गोमतीच नाही तर भारतातल्या सगळ्या नद्या स्वच्छ व्हाव्यात, रादर जगातल्या सगळ्या नद्या स्वच्छ व्हाव्यात असंच माझं एक ध्येय आहे म्हणायला हरकत नाही.